इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाही आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडू शकत नाही. क्षत्रिय क्रोधन महातेजस्वी महापराक्रमी बुद्धिनिष्ठ चारित्र्य संपन्न शास्त्रवीर मुघल संहारक रणमर्द विद्वान शिवपुत्र श्री 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 छत्रपती संभाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की ना हात उरले ना पाय उरले ना हात उरले ना पाय उरले ना डोळे उरले ना कान उरले ना डोळे उरले ना कान उरले फक्त संभाला म्हणतात संभाजीराजा फक्त संभाला म्हणतात संभाजीराजा अभिमानानं आणि स्वाभिमानानं अभिमानानं आणि स्वाभिमानानं मातृभूमीसाठी समर्पण व्हायला तयार होता. आपल्या संभाजी जवळ आले त्यांनी तलवार काढली आणि संभाजी गर्द जाऊन मातीत पडली आणि त्यांच्या तोंडातून एक वाफ निघाली. वाफेवर माती उंच उडाली. उडणाऱ्या मातीला माझा संभाजीराजा सांगत गेला, जाऊन सांग माझ्या आई साहेबांना तुमचा छाव मातीत नाही मेला, तुमचा छाव मातीत साठी मेला. मातीत पडणारे कित्येक होते, मातीत पडणारे कित्येक होते, पण मातीत साठी मिळणारे एकच होते, ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. छत्रपती संभाजी महाराज. नमस्कार. येथे उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, मी कौशल जमादार. आज मी कशा व्यक्तीबद्दल सांगणार आहे, ज्यांचा इतिहास लोकांना अंगावर काटा येतो, ज्यांचा इतिहास वाचताना प्रत्येकाच्या डोळ्यासमोर साक्षात एक आकाशापेक्षाही भली मोठी प्रतिमा उभी राहते, ज्यांचा पराक्रम पाहून भीमा इंद्रायणी गैवल्या घोड्याच्या पाठीवर तुफान 9 वर्षाच्या वादळ सह्याद्रीने अनुभवले, ज्याचे नाव ऐकताच भल्या भल्यांना घाव फुटायचा, भल्या भल्यांना घाव फुटायचा, ज्यांच्या डरकाळीने दिल्लीच्या तख्तही हादरत होते, असे महाराष्ट्राचे आराध्य दैवत रणमर्द व पराक्रमी एक ज्वलंत व्यक्तिमत्व हिंदू स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांचा छावा आई सईबाई आणि जिजाऊंचा काळजाचा तुकडा महाराणी येसूबाई यांच्या कपाळी शोभणारे तेजस्वी कुंकू, ज्यांना ऑलरेडी घेताना प्रत्यक्ष मृत्यू देखील ओशाळला, असे महान हिंदू स्वराज्याचे दुसरे छत्रपती, स्वराज्याचे पहिले युवराज छत्रपती संभाजीराजे म्हणजे शंभूराजे भोसले. शंभूराजे भोसले. तसेच आपण ज्या मातीमध्ये बसले लहान, याच या मातीमध्ये 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारांना मान देऊन ज्या मर्दमाळ्यांनी या मातीसाठी स्वतःचे रक्त सांडलं, अशा 18 पकडजातीच्या मर्दमाळ्यांना मी कौशल जमादार तुमच्या सगळ्यांच्या टाळ्यांच्या गडगडाटात अभिवादन करते. महाराष्ट्र जिजाऊच्या गळ्यातील माळ म्हणजे महाराष्ट्र, सईच्या कुंकूने भरलेला कमाल म्हणजे महाराष्ट्र, जगद्गुरू तुकोबराय यांच्या भक्तातील टाळ म्हणजे महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराजांचे सुवर्ण काळ म्हणजे महाराष्ट्र, कायम गरीब माणसाचा होता तो महाराष्ट्र, इतर रयतेला पडलेलं स्वप्न म्हणजे महाराष्ट्र, अंधार रात्री प्रकाशाचं उजेड सोडणारे एक अंधाराचं किरण म्हणजे महाराष्ट्र, एक अंधाराचं किरण म्हणजे महाराष्ट्र, छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान म्हणजे महाराष्ट्र, आणि तुमचा आमचा प्राण म्हणजे महाराष्ट्र, आणि तुमचा आमचा प्राण म्हणजे महाराष्ट्र. या मातीत आपला जन्म झाला, या मातीत आपला जन्म झाला. खरं तर छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास बघितला तर तो शौर्याचा, निष्ठेचा, त्यागाचा आणि सर्वात बलिदानाचा हे समजून येतं, आणि सर्वात बलिदानाचा हे समजून येतं. एक नव्हे, दोन नव्हे, नव्वद 385 वर्ष होत गेले. जो राजा या मातीसाठी झटला, जो राजा या मातीसाठी झटला, जर राजाने या मातीसाठी स्वतःचं बलिदान दिलं, तो मावळ्याचा वाट आनंदात विलीन झाला. पण छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावानं या महाराष्ट्राच्या मातीत रक्त सळसळावं ही प्रेरणा जर कुणी या महाराष्ट्राच्या मातीला दिली असेल तर ती छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली आणि छत्रपती संभाजी महाराजांनी दिली. लाखो लोक रोज जन्म येतात आणि रोज मरतात या महाराष्ट्राच्या मातीमध्ये. कितीतरी लोक रोज जन्माला आली आणि रोज मेली, यांच्या मृत्यूची नोंद सुद्धा ठेवली आहे. पण असा एक राजा या महाराष्ट्राच्या मातीत होऊन गेला की तिच्या जगण्याची, तिच्या जन्मण्याची, तिच्या मृत्यूची नोंद या महाराष्ट्राच्या इतिहासाला आणि या जगाच्या इतिहासाला ठेवावी लागेल. दादांनो,
शिवाजी महाराजांचे आलोय. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास बघितला तर तो शौर्याचा, निष्ठेचा, त्यागाचा हे समजून येतं. संभाजी महाराज शूर होते, संभाजी महाराज नम्र होते, संभाजी महाराज लाचार नव्हते. ते एका हातात ठिकाणी तलवार घेऊन, एका हातात ठिकाणी तलवार घेऊन तिथल्या राजासाठी, तिथल्या मराठी मातीसाठी झुंजणारा एक रणधुर योद्धामध्ये छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज. थंड रक्ताच्या हिमातून गरम रक्ताचा फवारा म्हणजे संभाजी महाराज. थंड रक्ताच्या हिमातून गरम रक्ताचा फवारा म्हणजे संभाजी महाराज. शेतकऱ्यांच्या पोरांना आलेली जाग म्हणजे संभाजी महाराज. अन्याविरुद्ध केलेल्या तरुणाची आग म्हणजे संभाजी महाराज. आसमानात विखुरलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती म्हणजे संभाजी महाराज. खरं तर हा एवढा मोठा राजा या महाराष्ट्राच्या मातीत होऊन गेला. खरं तर या महाराष्ट्राच्या मातीत अनेक राज्य आले, अनेक योद्धे आले, अनेक पराक्रमी सम्राट या महाराष्ट्राच्या मातीत होऊन गेले, अनेक पराक्रमी सम्राट या महाराष्ट्राच्या मातीत होऊन गेले. पण छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू होऊन सुद्धा ते पडद्याचा आड जाऊन सुद्धा तिथल्या महाराष्ट्राच्या जनतेचा काळात जाऊ शकले नाही. हे महाराजांच्या चरित्राचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. हे आपण समजून घ्यायला हवं. मी जाता तुम्हाला एवढंच सांगू जातो, मित्रांनो, स्टेटस ठेवून बसू नका, स्टेटस ठेवून बसू नका. आयुष्यात असंच स्टेटस न करा की लोकांनी स्टेटसला स्टेटस ठेवलं पाहिजे, की लोकांनी स्टेटसला स्टेटस ठेवलं पाहिजे. 400 वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीत एक माणूस होऊन गेला की त्या माणसाने स्टेटसला स्टेटस न केलं. किती माणसं त्या माणसाचं स्टेटस होता तो म्हणजे कोण?